हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुप्रियाज किचन। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ओल्या काजूची एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी। आज मी गावी येणार म्हटल्यावरती आमची मम्मी सकाळीच जाऊन बागेतनं भरपूर ओले काजू घेऊन आलेली आहे। आज माझी मदत मम्मीसुद्धा करत आहे। इथं तुम्ही बघू शकताय मम्मी हे काजू जे आहेत ते चिरत आहे आणि मी हाताला जे प्रिकॉशन्स म्हणून ग्लव्स घातलेले आहे का ह्याची जी गरज जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्या हाताला चीक लागतो, त्याच्यासाठी आपल्याला खूप जपून ही गरज जी आहे त्या सालपट्टीतनं काढायला लागतात। जवळपास आम्हाला पाऊण तास लागलेला आहे हे सर्व प्रोसेस। आपल्याला ही काजूची जी गर आहे ते व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता मी जसं ह्या काजूच्या गरामध्ये पाणी घालत आहे, जो चीक आहे तो सर्व वरती येत आहे। आता आपल्याला हाताने स्वच्छ व्यवस्थितपणे हे काजू धुवून घ्यायचे का आपल्याला काजूमधला जो चीक आहे तो बाजूला काढायचा आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीनं हा चीक जात नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे उकळून घ्यायला लागतं। आता मी इथं एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे। आता पाणी उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता ही जी गरं आहेत काजूची ही मी आता गरम पाण्यामध्ये ओतत आहे। आपल्याला ही काजूची गरं आहे चांगली उकळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय की पूर्ण जो चीक आहे तो वरती आलेला आहे। आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे उकळत ठेवायला पाहिजेत। तुम्ही बघू शकता किती छानपैकी उकळी आलेली आहे आणि जो चीक आहे तो सर्व वरती आलेला आहे। चला आता ही काजूची गर शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथं मी 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले, तुम्ही बघू शकताय। मी टोमॅटो घेतलेले आहे, टोमॅटोमधले बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 जे आहेत लसूणसुद्धा घेतलेले आहेत। आता आपण बघूया की हे गरं शिजलेली आहेत की नाही। आता मी चमच्याच्या मदतीनं बघितलेलं आहे, हे गर शिजून आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की शिजायच्याच वेळी ह्याची जी सालं आहे ती सुद्धा निघालेली आहेत। पण आपल्याला हे आता व्यवस्थितपणे नीट करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आता मी प्लेटमध्ये काढत आहे। आपल्याला ही सर्व जी पाण्यामध्ये गरज आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्यांची सालं सुद्धा थोड्यांची आलेली आहे। आता आपण हे जी काजूची गरं आहेत थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। आता मी तुम्हाला मसाले दाखवते जे मी वापरणार आहे। इथं मी घेतलेलं आहे धनेपूड, जिरापूड, कढीपत्ता, आलं, लसूण, त्याच्यानंतर गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटीभर घेतलेली आहे, एक टोमॅटो बारीक चिरलेला घेतला आहे, 5 ते 6 कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि आपला जो कायमचा मसाला आहे तिखट, मीठ, हळद। आता तुम्ही बघू शकताय की मी इथं सगळी जी काजूची गरं आहेत ते नीट करत आहे। प्रत्येक गरावरती जो साल असतो तो आपल्याला व्यवस्थितपणे काढायला लागतो। एक एक गर आपल्याला हातामध्ये घेऊन ते सेपरेट करायला लागते। तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे मी करत आहे। मी सालं एका साईडला ठेवत आहे आणि गर जी आहे काजूची ती एका साईडला ठेवत आहे। ह्या प्रोसेसला सुद्धा खूप मेहनत लागते। भाजी खाताना जितकी चविष्ट लागते पण त्यामागे भाजी करणाऱ्याची मेहनत खूप असते। तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे आता काजूची गरं सेपरेट करून घेतलेली आहे आणि इथं स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुतलेलं आहे। काजूची गरं तुम्ही बघू शकता आता व्यवस्थितपणे नीट झालेली आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी। आता आपली कढई गरम झालेली आहे, इथं मी तेल घालत आहे। तेल जरासं जो आपण नॉर्मल घालतो त्याच्यापेक्षा जरासं जास्त घालायचं आहे। मी इथं 4 चमचे तेल घेतलेलं आहे, एक छोटा चमचा मोहरीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहे। मोहरी आता तडतडली आहे, त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा जिरा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता भाजल्यावरती आपल्याला जो कांदे आपण बारीक चिरून ठेवले होते ते कांदे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। आपल्याला ते कंटिन्युअसली हलवायचं आहे।
इथं आपण कुठलाही ओला मसाला नाही वापरणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे जे कांदे आहे व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर चला कांदा भाजीपर्यंत आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊया. मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालत आहे. कोथिंबीर मिक्स केल्यामुळे जी पेस्ट आहे व्यवस्थितपणे बारीक होते छानपैकी. आता सायमल्टेनियसली आम्ही दोन्ही कामं करत आहोत. एका साईडला कांदासुद्धा भाजत आहे आणि एका साईडला मी आलं लसूणची पेस्टसुद्धा करत आहे. इथं आपली आलं लसूणची जी पेस्ट आहे ती तयार झाली आहे. मी आता फोडणीमध्ये अर्धा चमचा मीठसुद्धा घातलेला आहे, ज्याच्यामुळे जे कांदा आहे लवकरात लवकर भाजून येईल. आता हे जे पेस्ट आपली तयार झाली आहे ती सुद्धा आपण फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत. आपल्याला आता हे सर्व जे जिन्नस आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा भाजत आलेला आहे. तुम्ही बघू शकता की कांद्याचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. कांदा जास्त प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे कांदा भाजायला वेळ लागत आहे. आता मी ह्याच्यामध्ये चिमटभर हिंग घालत आहे. माझा चमच्याचा जो साईज आहे तो छोटा आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घातलेली आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे. आता आपल्याला कंटिन्युअसली हे कांदा परतायला पाहिजे. जो टोमॅटो बारीक चिरलेला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता मंद आचेवरती आपल्याला हे सर्व काही शिजवून घ्यायचं आहे. आता मी हे जे कढई आहे झाकलेली आहे, ज्याच्यामुळे जो टोमॅटो आहे छानपैकी शिजलेला आहे. मी याच्यामध्ये आता 2 चमचे तिखट घातलेलं आहे, जिरेपूड घातलेला आहे, धनेपूड घातलेला आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाल्यांचा वापर करा. मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे. आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे. मी पाणी ऑलरेडी अगोदरच उकळून घेतलेलं होतं. आता आपल्याला हे 5 मिनटं ठेवायचं आहे झाकून. आता तुम्ही बघू शकताय की मी पळीच्या मदतीने सर्व काही जे जिन्नस ॲड केलेलं आहे ते ना बारीक करत आहे. तुम्ही पळीनं सुद्धा करू शकता किंवा स्मॅशर त्यानं सुद्धा सर्व काही जे आपण ह्याच्यामध्ये आता कांदा टोमॅटो घातलेले आहे ते बारीक करू शकतो. आता मी ह्याच्यामध्ये शिजलेले काजूसुद्धा ॲड केलेले आहेत. आपल्याला आता हलक्या हातावरती हे सर्व मिक्स करायचं आहे. आता मी इथं एका बाउलमध्ये 2 छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला छानपैकी फेटून घेतलेलं आहे. आणि ते बेसन जे आपण फेटलेलं आहे ते आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे, ज्याच्यामुळे जो दाटपणा आहे भाजीचा तो छान होतो. आता मी याच्यामध्ये तिखटसुद्धा ॲडिशनल थोडंफार घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ जो आपण चवीनुसार घालणार आहोत. का मी कांदा शिजताना सुद्धा ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे जो मिठाचं प्रमाण आहे तो अंदाजे तुम्ही आता घालू शकता. आता आपल्याला चांगली उकळी येईल तोपर्यंत 5 मिनटं ही भाजी झाकून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता की भाजीला खूपच छान उकळीसुद्धा आलेली आहे. आता वरून मी भाजीवरती कोथिंबीर घालत आहे. आता भाजी बघू शकता अप्रतिम किती छान दिसत आहे आणि तुम्ही ह्याच्या टेक्स्चरवरूनच ओळखू शकता की भाजी किती चविष्ट झाली असणार. आज मी तुम्हाला ओल्या काजूची ही जी भाजी आहे ती एकदम सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.